नमस्कार वायटी फॅमिली. आज आपण बघणार आहोत तंदुरी फिश फ्राय रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम साहित्य बघूया. कोथिंबीर, लसूण, आलं. कोथिंबीर, लसूण, आल्याची पेस्ट घेतलेली आहे. आता त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि घरकुल मसाला देखील टाकून घेणार आहोत. आता आपण यामध्ये फिश कंटकी मसाला टाकून घेणार आहोत. इथे मी अर्ध्यापेक्षा जास्त पुडीचा वापर केलेला आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण पेस्ट तयार करून घेऊयात. इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ती माशांना लावून घेणार आहोत. आता आपला मासा छान असा मसाल्यामध्ये कोट झालेला आहे. याच प्रकारे मी सर्व माशांना पेस्ट लावून घेणार आहे. इथे आपले सर्व माशांना पेस्ट लावून झालेली आहे. आता आपण ती झाकून 15 ते 20 मिनिटे ठेवणार आहोत. आता इथे मी ओव्हन 180 वर 5 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेला आहे. आता आपण ट्रेला ऑइलची कोटिंग करून घेऊयात. आता मी त्यावरती कढीपत्ता देखील ठेवलेला आहे. त्यावर आता आपण मासे ठेवून घेऊयात. आता मी माशांवर थोडासा लसणाच्या पाकळ्या देखील टाकलेल्या आहेत. आपला ओव्हन प्रीहीट झालेला आहे. आपण आता त्यामध्ये ट्रे ठेवून देऊयात. आपण ट्रे ठेवून देऊन 200 सेल्सिअसवर 10 मिनिटासाठी ओव्हन चालू केलेला आहे. आता आपण मासे बाजूला काढून त्यावर ऑइलची कोटिंग देणार आहोत. आता आपण ऑइलची कोटिंग देऊन पुन्हा एकदा ओव्हनमध्ये ठेवून देऊयात. आता आपण 230 डिग्रीवरती 20 मिनिटासाठी पुन्हा एकदा ओव्हन सेट करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपले मासे किती मस्त प्रकारे तेल सोडत आहेत.
इथे आपली तंदुरी फिश फ्राय तयार झालेली आहे. आपण ती ओव्हनच्या बाहेर काढून घेऊया. एकदम मस्त ज्युसी अशी तंदुरी फिश फ्राय तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी दिव्यास मराठी किचन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसोबत.